नमस्कार, मी दीपाली पेडामकर। आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। दह्यामध्ये बटाटा तरी घालून तर बघा, किती भन्नाट अशी रेसिपी होते। उन्हाळ्यासाठी अगदी परफेक्ट आहे अशी ही। प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर करा विसरू नका, कमेंट पण नक्की करा। चॅनलवरती नवीन असा तर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। थँक्यू। इकडे मी लसूण घेतलेले आहे। हे 10-12 लसणीच्या पाकळ्या आहेत। ह्याच्या मी साला काढलेल्या नाही आहेत, ज्या अशाच घेतलेल्या आहेत। ह्या कमी तिखटाच्या मिरच्या आहेत, त्या मी घेतलेल्या आहेत। 3 ते 4 घेतलेल्या आहेत ह्या। तर आता आपण हे मिक्सरला ग्राइंड करून घेऊया। हे आपल्याला जास्त मिक्सरला पेस्ट करायची नाही आहे। हे आपल्याला असं जाडसर वाटून घ्यायचे आहे। तर आता हे मी मिक्सरला फिरवून घेते। इकडे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। इकडे बघू शकता तुम्ही, मी असं जाडसर हे वाटून घेतलेलं आहे। इकडे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे। हे आपलं घरचंच दही आहे, जास्त आंबट नाही आहे। तर याच्यामध्ये मी 1 चमचा चण्याचं पीठ टाकलेलं आहे आणि हे आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे। आणि आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करूया। इकडे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करत आहे आणि हे आता आपल्याला मिक्सरला चांगल्यापैकी फिरवून घ्यायचं आहे। हे आता आपलं मिक्सरला फिरवून झालेलं आहे। आता आपण ह्याची फोडणी करूया। इथे मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे। तेल आपला छानपैकी तापलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये आता मी मोहरी टाकत आहे, जिरं टाकत आहे, कढीपत्ता, हिंग टाकत आहे, हे आता आपला छानपैकी तडतडलं आहे। याच्यामध्ये आता मी ज्या मिरच्या आपण मिक्सरला लावल्या होत्या ते टाकत आहे। हे छानपैकी आपण परतून घेऊया। आपल्याला एवढंच परतवायचं की त्याच्यातलं लसूण आणि मिरचीतलं कच्चपणा निघून जाईल। आता याच्यामध्ये मी हळद टाकत आहे, हळद आपली छानपैकी परतून झालेली आहे। तर ह्याच्यामध्ये आपण जे ताक मिक्सरला केलं होतं दह्याचं ते टाकत आहे। कढी तुम्हाला जशी पातळ घट्ट पाहिजे असेल तसं तुम्ही कन्सिस्टन्सी याची ठेवू शकता। मला थोडीशी पातळ पाहिजे, तर ह्याच्यामध्ये मी आता जे मिक्सरमधलं पाणी आहे ते सर्व टाकणार आहे। याच्यामध्ये मी कढीमध्ये थोडं पाणी आणखीन टाकत आहे। गॅस आपल्याला स्लोच ठेवायचा आहे, जास्त फास्ट करायचा नाही आहे। चवीपुरतं मीठ टाकत आहे मी याच्यामध्ये। आणि कढीला आपल्याला जास्त अशी उकळ काढायची नाही आहे। हलक्या साईडने अशी उकळ जराशी दिसायला लागली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे। शक्यतो जेवढं हलवून कढी आपल्याला करता येईल तेवढं चांगलं आहे, कारण कढी फुटणार नाही आपली।
इथे आपल्या कढीला साधारण उकळ आलेली आहे, तर आता मी गॅस बंद करत आहे आणि याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून आपली कढी आता रेडी आहे। आता आपण आपली पुढची रेसिपी करूया। इथे मी 5 बटाटे ना उकडून घेतलेले आहेत। आता हे आपल्याला आहे ना असे कुस्करून घ्यायचे आहेत। हे आपल्याला असे कुस्करून घ्यायचे आहेत, असं जास्त मॅश नाही करायचं आहे। बटाटे गरम आहेत थोडे, तर मी हे असे थोडेसे कुस्करून घेत आहे। बटाटे इथे गरम असल्याने मी चमच्याने इथे कुस्करून घेत आहे। बटाटे आपले कुस्करून झालेले आहेत। आता आपण फोडणीची तयारी करूया। इकडे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल गरम करून झालेलं आहे, त्यामध्ये मी मोहरी घातलेली आहे। मोहरी तडतडली की याच्यावरती आपल्याला जिरं घालायचं आहे। जिरं घातल्यानंतर ह्याच्यामध्ये हिंग घालायचं आहे आपल्याला। हिंग घालून झाल्यावर की ह्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। कढीपत्त्याची पानं आपली तडतडली की याच्यामध्ये आपण जो मिरचीचा ठेचा ठेवला होता ते टाकायचं आहे आपण, आणि हे याच्या चांगल्यापैकी आपल्याला हलवून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचा आपला कच्चापणा जात नाही तोपर्यंत। आणि हे आपण छानपैकी आता हलवून घेऊया। आता आपण ह्याच्यामध्ये हळद टाकायचं आहे आणि आपण छानपैकी हलवून घेऊया। ही फोडणी आपली आता रेडी आहे। ही फोडणी आपण ही बटाट्यावरती टाकूया। आता ह्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आपल्याला। आणि भरपूर अशी कोथिंबीर, आणि हे आपल्याला छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे। हो, इकडे आपण ना बटाट्याचे वडे करत आहोत। ही उन्हाळ्यासाठी अगदी स्पेशल रेसिपी आहे, कारण तुम्हाला जास्त खटपट नाही आणि उन्हाळ्यामध्ये भूक पण खूपशी लागत नाही, कारण पाणी पिऊन पण आपलं ऑलरेडी पोट फुगलेलं असतं। दुपारच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेमध्ये असं जेवणाचा फारसा असा कंटाळा येत असतो, आणि ही रेसिपी आपल्याला खूप झटपट आणि इझी पद्धतीमध्ये होते। हे आपलं आता रेडी आहे, तर आता आपण पुढची प्रोसेस करूया। इकडे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे, याच्यामध्ये आता मी चवीपुरतं थोडंसं मीठ घालत आहे। याच्यावर मी चिमूटभर हळद टाकले, कारण वड्यांना छानपैकी कलर यावं। तर त्याच्यामध्ये पाणी टाकून मी चांगलं हलवून घेत आहे। इथे आपल्याला चण्याचं पीठचं जे बॅटर आपण करतोय ते जास्त घट्ट नको आणि जास्त पातळही नको। इथे आपलं बॅटर रेडी आहे। इकडे आपण आता वडे बांधायला घेऊया। वड्यांची साईज छोटी मोठी जसं पाहिजे तसं करून घ्यायचं आहे, आणि थोडंसं असं
इकडे आपले वडे रेडी आहेत, तर आता आपण फ्राय करायला घेऊया। इकडे मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये आपले वडे ना डीप करूया। वडा आपण छानपैकी ह्याच्यामध्ये डीप करून घ्यायचे। शक्यतो फोकच्या साहाय्याने तुम्ही करू शकता, कारण तेलात सोडताना तुम्हाला इझी पडेल। फोकच्या साहाय्याने सोडल्याने काय होतं, कारण ह्याच्यामध्ये आपले ना बोटाचे ठसे पडत नाही आणि वडासुद्धा आपला छानपैकी सोडला जातो आतमध्ये। इकडे आपले वडे रेडी झालेले आहेत, तर आता आपण हे एक एक बाहेर काढूया आणि मी बाकीचे पण असे सर्व तळून घेत आहे। इथे मी दुसरे वडे सोडलेले आहेत आणि हे पण मी चांगल्यापैकी तळून घेत आहे। हे वडे आपले तळून झालेत आणि त्याच्या आजूबाजूचा जो चुरा आहे तो सुद्धा मी काढून घेतला आहे आणि परत याच्यामध्ये मी थोडंसं चण्याचं पीठ सोडलेलं आहे आणि हा चुरा मी तयार केला आहे चटणीसाठी। तर ह्याची चटणी मी तुम्हाला दाखवत आहे। ही चटणीसुद्धा खूप अप्रतिम लागते। तर मी असं हे तळून घेतलेलं आहे आणि हे आता मी चुरा काढून घेतला आहे। तर तुम्हाला मी याची चटणी दाखवते। इथे मी 5-7 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि हा चुरा आहे जो तुम्ही टाकला आहे त्याच्यामध्ये सर्व, आणि त्याच्यामध्ये मी आता मिरची पावडर टाकत आहे आणि चवीपुरतं मीठ टाकत आहे। ही आपली लाल मिरची पावडर आहे। तुम्ही याच्यामध्ये कांदा लसूण मसालासुद्धा घालू शकता आणि ही मी मिक्सरला फिरवून घेतलेली आहे। आता तुम्हाला मी सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते। इकडे मी गरम गरम भात घेतलेला आहे आणि ह्या वडा आपण ह्याच्यावरती ठेवायचं आहे असं, आणि छानपैकी त्याच्यावरती आपल्याला कढी टाकायची आहे। आणि आपली ही चटणी, जिभेची चव वाढवणारी चटणी, आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका, कमेंट पण नक्की करा। थँक्यू।